मोठी महत्त्वाची घडामोड कॉकरोच जनता पार्टीचा आज संसदेवर आंदोलन असणारे मोर्चा काढला जाणारे जंतर मंतरवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे आजपासूनच संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। वांगचुक यांचं उपोषण तसंच नीट पेपर फुटी या प्रकरणावरून विरोधक संसदेत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होणार का याकडे लक्ष असेल। 9 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे। थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, एकीकडे रात्रीपासूनच या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला होता, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी विद्यार्थी आणि लोक जमल्याचं आपण पाहतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रुती 9 वाजताची वेळ आहे मोर्चाची आणि मोर्चा ज्या जंतर मंतर या ठिकाणावरनं निघणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आंदोलक किंवा मोर्चेकरी आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। मी दृश्यांच्या माध्यमातून ही सगळी चित्र दाखवतो। ही जी गर्दी आहे श्रुती, ही सकाळपासून अशाच पद्धतीने गर्दी आहे। महाराष्ट्रासह देशभरातनं मुलं जे आहेत ते असतील किंवा पालक त्यांचे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे। सोबतच मोर्चा काढण्यावरती ते सगळे ठाम असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। पोलिसांकडून परवानगी दिली गेलेली नाहीये, पण असं असताना मोर्चा काढण्यावरती हे सगळे ठाम आहेत। महाराष्ट्रातनं काही लोक आलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय भावना आहे तुमची सध्या मोर्चाबाबत? नमस्कार, मी जयंतराज सदामते, मी सांगलीच आहे। मी आता जस्ट पास आउट झालो IIT गुवाहाटीमधून आणि माझी भावना अशी आहे की हा संघर्ष अहिंसेचा आणि सत्याचा मोर्चा आहे आणि आपल्याला वारसा आहे, जसा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे संघर्षाचा, तसा आज आपल्याला संघर्ष करायला लागतोय आणि हा संघर्ष सफल झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि काय बोलण्यासाठी आहेत दादा, परवानगी नाकारली आहे पोलिसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जंतर मंतरच्या बाहेर तुम्हाला जाऊ देणार नाही। असे आंदोलनाची परवानगी थोडीच घ्यायची असते। लोकांना जेव्हा तुम्ही चुकीचं काही करतात त्यावेळेस लोक रस्त्यावरती येणार आणि आज संसदेचं अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनावरती तुम्ही एवढी 30 दिवस झाली लोक इथं आंदोलन करताय, 20 दिवस झालं सोनम वांगचुक सर आणि काही विद्यार्थी इथे उपोषण करताय, त्यांची दखल घ्यायची सोडून तुम्ही त्यांना सोनम वांगचुक सरांना कशा पद्धतीने उचलून नेलं हे सगळ्यांनी बघितलं। आजही एकही मंत्री किंवा एकही शासनाचा प्रतिनिधी इथे येऊन चर्चा करायला तयार नसेल ते अत्यंत वाईट आहे। परवानगी नाकारली तरी एवढी लोक आलेले आहे, शासनाला कुणी घाबरत नाही। लोकांना त्यांना असं आम्ही पोलिसांचा दबावाचा वापर करू आणि आंदोलन दडपू असं होणार नाही। या देशातले तरुण मुलं इतक्या संख्येने देशभरातून लोक आलेले आहे, ते सरकारला घाबरणार नाही। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे। शिक्षणाचं जे वाटोळं करायचं काम नरेंद्र मोदी सरकारने गेली 12 वर्षात चाललं, 95,000 सरकारी शाळा बंद केल्या। या सगळ्या संदर्भात अपडेट्स घेत राहूच, काय नेमकं घडतंय जंतर मंतरवर लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।